गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभ्राज ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, इकडे माझी ना टिफिनची तयारी चालली आहे. सासूबाईंचं झालेलं आहे नाश्ता, नेहमीप्रमाणे नाश्ता खायला घातलेला आहे. आणि आता इकडे बघा डबा भरायचा आहे आणि पोहे बनवते. पोहे भिजवून ठेवलेले आहेत. किचन ओटा साफ करायचं आहे. इकडे आलू पालक बनवलेला आहे, हे पहा. आणि सासूबाईंसाठी ना वेगळी भाजी, कारण का ते तिखट अजिबात खात नाहीत. हे बघा, त्यांच्यासाठी ना मुगाची डाळ आणि पालक, म्हणजे डाळ पालक म्हणतात ना, तसं करायचं आहे. हे पहा, हे गेलेत कामाला, टिफिन घेऊन गेले. सासूबाईंचं झालेलं आहे नाश्ता, सगळे जिथला तिथं झालेलं आहे, दाखवते. हे पहा, नाश्ता करून झोपलेले आहेत. आता मावशीनं चहा केला, मला पण चहा केलेला आहे. म्हणलं आम्ही दोघी चहा पिऊ. आणि पोहे बघा, पोहे तसेच राहिलेत, करून ठेवलेत. मला जात नाही सकाळ सकाळ. आता काय होतं, कामाचा लोड असतो, मग कधीच खाल्लं जातं. आणि कामाचं समोर काम दिसले की नको वाटतं खायला. पहिलं सगळी कामं जिथल्या तिथं झाली की मग काही नाही. यांचा टिफिन भरायचा होता. रसिकाकडे गेली होती सकाळी ना 8:45ला, कारण की रसिकाला ऑफिसला जायचं होतं. विरांशला शाळा, विनायकला ऑफिस. ती रसिकाची धावपळ बघून मग असं वाटतं की चला आपण थोडं वेळ गेले म्हणजे त्या लेकराला जरा तिची धावपळ कमी होईल, तिला थोडं मदत होईल. चला, मला आता ना हे डाळ पालक सासूबाईंसाठी बनवायचं आहे. आणि मिक्सरमधनं पोळी बारीक करून ठेवते, म्हणजे कसं मावशी सासूबाईंना खायला घालतील गरम करून. चला, सगळ्या घरातला आवरलेला आहे बघा. माझा अवतार आवरायचं आहे. मी आता माझा अवतार आवरते आणि मग निघते रसिकाकडे. माझं हे बघा काय काय घेऊन जावं लागतं, कारण का विरांत झोपला ना की आपल्याला ऐकायचं म्हटलं काही तर ब्ल्यूटूथला लागते आपली. चला, आता सगळं आवरलेलं मी, आणि आता माझं आवरते जरा. जिथलं तिथं सगळं झालेलं आहे. फक्त आता माझे केस विंच, सकाळपासून मी अवतारात असे असते की केससुद्धा विंचरले जात नाही. आता माझे केस विंचरते, आवरते आणि रसिकाकडे निघते. 11:30 वाजले बघा सकाळचे. चला, केसावरनं कंगवा फेकवला, आता निघाले. विरांश येईपर्यंत जरा घरातलं तिकडचं आवरावरी करते. हे बघा, मी रसिकाकडे आले आणि आता मावशी आधीच येऊन झाडून पुसून गेलेले आहेत. आता फक्त पाय पुसणं टाकते आणि भांडे आवरते, कपडे वाळत टाकते. रसिकाची इतकी सकाळी धावपळ झाली आज, कारण का काय झालं, आधी विनायक ऑफिसला लवकर गेला आणि विरांचं सगळं आवरायला तिलाच आवरावं लागलं आज, रसिकाला. विनायक आधी गेल्यामुळे काय झालं, विरांशला उठवणं, त्याचं आंघोळ, पोटी करायला त्रास देणं, त्याचं लहान मुलं तर भयंकर त्रास देतात. मुलींपेक्षा ना मुलींच्या म्हणजे तुलनेमध्ये बघते ना मी, मुलींच्या तुलनेमध्ये मुलं भयंकर त्रास देतात. आम्हाला मुलांचा इतक्या वर्ष अनुभव नव्हता, पण मुलं भयंकर त्रास देतात. म्हणजे मला दोन्ही मुली असल्यामुळे ना, मुलींनी एवढा त्रास दिला नाही तेवढं मुलगा त्रास देतो. आपण बायका काय करतो माहिती आहे का, घरातलं पहिला कामाला प्राधान्य देतो आपल्यापेक्षा. सगळ्यांचं व्यवस्थित वेळेवर नीट झालं का नाही, सगळ्यांचे नाश्ते, सगळ्यांचे जेवण, टिफिन, चमचा पडायला, तर सगळ्यांचं सगळं वेळेवर होणं हे महत्त्वाचं असतं आपल्या बायकांना. आपण आपला विचार कधी करत नाही, सगळ्या घरच्याचाच विचार करतो. कारण की आपल्याला सगळं वेळेत करावं लागतं, वेळेत आवरावं लागतं. चिलटे इतके व्हायला लागलेत आता. मला हे म्हणले पहिलं नाश्ता करून घे, पण मला जेव्हा वेळ असेल तेव्हाच मी नाश्ता करते. म्हणजे मला कामं समोर दिसले
आणि तशीच ती पडू देऊन खाणं मला काय माझ्या मनाला काही पटत नाही. पहिला सगळं आवरावरी मग खाणं. तर चला मैत्रिणींनो, भांडे आवरून घेते. सगळे झाले बघा, सगळं भांडे आणि कपडे वाळत टाकणं आवरलेलं आहे. पाणी पिणंच होत नाही. आपण घरी आहोत तर पाणी जवळजवळ 3 लिटर पाणी शरीरामध्ये गेलं पाहिजे, पण तसं काही पिणं होत नाही. चला म्हणलं 1 ग्लास तर पाणी पिऊया. चला, भांडी आहे म्हणजे कामं, किरकोळ कामं काय ह्याला कामं म्हणत नाहीत. तर चला आता, आज गुरुवार आहे तर मला गजानन महाराजांचा अध्याय वाचायचा आहे, मिस्टरांचा माझा. तर मी आता अध्याय वाचणार आहे गजानन महाराजांचा. चला अध्याय वाचते आणि पुन्हा तुम्हाला भेटते. चला 10 मिनिटात माझं विरांश येईल आणि काम सगळे आवरलेले आहेत कामं. फक्त एक मिस्टरांचा अध्याय वाचायचा राहिलेला आहे. ते मिस्टरांच्या नावाचा अध्याय गजानन महाराजांचं वाचायचं राहिलेलं आहे. आता ते काय झालं, विरांश झोपल्यानंतर मग मी अध्याय वाचेन. माझा वाचून झालेला आहे गजाननचा अध्याय, मिस्टरांचंच फक्त राहिलेलं आहे. तर आता बघा विरांश येईलच. विरांशचा डॅडू आणायला गेलेला आहे, म्हणजे कामावरनं येता येताच परस्पर आणेल इकडे. तर चला मी आता वाट बघते विरांशची. गुड मॉर्निंग फ्रेंड. सकाळची वाजलेत बघा 8:15 आणि माझी तरी सकाळीच देवपूजा लवकर पहिला आटपत असते. देवपूजा झाली की लगेच मी स्वयंपाकाला लागते. आणि सासूबाई तिकडं आंघोळीला सासूबाईनं हे नेल्यानंतर मग मी बाहेरचं हॉल पुसून घेत असते. बाहेरचं हॉल सगळ्या रूम्स हे माझं पुसण्याचं काम. तर बघा चला, आता कालच्या पोळ्या राहिल्या आहेत. आता वाया काही घालवायचं नाही, एवढं महागा मोलाचं अन्न. चला किचन ओटा जरा साफ करते आहे. हे बघा इकडं सासूबाईंसाठी ना नाश्ता बनवते. काय बघा आता सासूबाईंना अजून नाश्ता देते, तर तोपर्यंत झोपायला लागलेत सासूबाई. आंघोळ घातली की झोपतातच त्या, रोजचं आहे त्यांचं. झाले मस्तपैकी ज्वारीचं हे केलं, पेजसारखं नाही, उपमा म्हटलं तर चालेल, पातळ असं. लसूण घातलेलं आहे, कढीपत्ता, जिरे. तर रोज नाश्त्याचं वेगवेगळं करावं लागतं. काय करा हा प्रश्न पडतो रोजचा मला. बरं रोज एकच उपीट दिलं, शिरा दिलं तर मग ते काय म्हणतात रोज तेच आहे. सासूबाई म्हणतात आता काय करायचं. मित्र मैत्रिणीने हे बघ, काल काय झालं माहिती आहे का, ह्यांचे ब्लूटूथ तर हरवले होते म्हणजे त्यांच्या हातनंच या बॅगच्या आडोशाला पडलेले होते. किती बघितलं. ह्यांनी नेमकं काय झालं, भाजी आणायला गेले हे, आणि भाजी आणायला गेल्यानंतर त्यांना वाटलं ब्लूटूथ तिथं पडली का काय, आणि रात्रभर तेच. मग ह्यांनी नवीन ऑर्डर केली ब्लूटूथ, आणि सकाळी बघते, सकाळी त्यांना एकदम ती बॅग बघितल्यानंतर ब्लॅकच्या आडोशाला बॅगमध्येच पडलेले होते, म्हणजे साईडला दोरीच्या म्हणजे अडकलेलं होतं बॅगच्या इथे. अख्खं घर धुंडाळलं. भाजी जिथनं भाजी आणली तिथे जाऊन आले, खाली बघितले रात्री, इतकं सगळीकडे पाहिलं पण कुठंही सापडलं नाही. त्यांना काय ते म्हणले मला नाही, मी लगेच दुसरं ऑर्डर करतो, आणि ऑर्डर केले दुसरे ब्लूटूथ, आणि सकाळी बघतो तर सकाळी सापडले. काय माहीत बाबा. मी म्हटलं सगळीकडे बघितलं कुठं सापडलं नाही. टेन्शन झालं यांना. माझं घ्या म्हणलं, माझी ब्लूटूथ घ्या म्हणलं, तर मला म्हणे नको तसली
म्हणजे काही तुझ्या ब्लूटूथची सवय नाही मला. कधी कधी असंच होतं बघा, एखादी वस्तू ना अशी हरवली ना ती लवकर सापडत नाही. आता म्हणले एवढी महागाची 2500ची आहे माझी, ते पण म्हणजे डिस्काउंट देऊन. महागाची असते ती आणि ते डिस्काउंट मिळून 2500ची होती बघा. आता म्हणलं आहे पैशाला पुन्हा गंडा, तरी त्यांनी 700 रुपयाची आज सकाळी ऑर्डर केली ब्लूटूथ अशीच डिस्काउंटवालीच. चला इकडे मी पोळ्यांचं ना चिवडा कुस्करा काय म्हणतात, आम्ही कुस्करा म्हणतो, कोण पोळ्याचा चिवडा म्हणतात, कोण तुकडे म्हणतात. आता मी हे बनवते नाश्त्याला. आम्हाला सासूबाईंना मगाशी मी बनवलं, पण सासूबाई काय झोपेतच होत्या, त्याने काही नीट खाल्लंच नाही आहे. चला या सगळेजण नाश्ता करायला. चला हा देते. चला माझ्या नवऱ्याची एकदा ब्लूटूथ मिळाली. त्यांना सकाळी सकाळी काय म्हणले, हो मी म्हणलं काय पडले काय? 2500ची आहे. हो 2500ची आहे. तेच ना, महाग आहे. 700ची घेतली म्हणलं की एवढे काय घेतली काय घेतली. महाग आहे. मग पैशाचे आपल्याला कष्ट करतो दिवस रात्र, एवढे पैसे घालवायचे जेव्हा येतं. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका व्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.